46 वर्ष समर्पणाची, 46 वर्ष भाजपची. आज भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिलला स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त आपल्याबरोबर बोलण्यासाठी आले आहेत आमदार निरंजनजी डावखरे. सर्वप्रथम महा एमटीपी मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक अतिशय महत्वाचा आणि मोलाचा दिवस आहे. फक्त राज्यातली नाही, या देशातली नाही, तर जगातली सर्वात मोठी राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या श्रमाने तयार झालेली ही पार्टी, याचा आज जो वर्धापन दिन आहे, हा स्थापना दिन आहे, हा देशामध्ये अनेक ठिकाणी आज मोठ्या थाटामाटात साजरी होतोय. 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 7 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम पक्षाने दिलेला आहे. ठाण्यामध्ये आपण कशा पद्धतीने याकडे साजरा करतो? 5 तारखेपासून हा आठवडाभर सेवा पंधरवडा, सेवा सप्ताह या माध्यमाने वर्धापन दिनाचा, स्थापना दिनाचे हे कार्यक्रम साजरी केले जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, स्वच्छता अभियानाच्या माध्यमाने असेल, हर घर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कार्यकर्त्यांच्या घरोघरी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला पाहिजे, या दृष्टिकोनाने हा कार्यक्रम होणार आहे. आणि असेच अनेक सेवा उपक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने हे हाती घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर भिंतीवरती आपलं पार्टीचा सिंबल कमळ हा चिन्ह करून आणि प्रत्येकाच्या हातात कमळ आणि घरोघरी कमळ हा एक संदेश घेऊन प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा केंद्र शासन आणि राज्य शासनाने केलेली काम हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आज कार्यकर्त्यांना संबोधन सुद्धा आहे, कार्यकर्त्यांचा मोठा एक मेळावा सुद्धा आयोजित केला आहे. त्याकडे कसं पाहू? आज माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. निश्चितच कार्यकर्त्यांच्या मनात एक उत्साह या संदर्भातला असतो आणि हा उत्साह त्याचा असाच चिरंतन राहो, त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याला उत्तेजित करण्याचं आणि त्याला योग्य असं मार्गदर्शन करण्याचं काम आजच्या या सभेच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. नुकताच अर्थसंकल्प हे अधिवेशन झालं, त्यामध्ये आपल्या सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांची जी तुम्ही मांडणी केली त्याचं सुद्धा कौतुक झालं. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या या संदर्भातील एकंदर पक्षाच्या संदर्भात ध्येय धोरणं असतील किंवा आपल्या कामाबद्दल कधी वैयक्तिक भेटून आपली चर्चा झालेली आहे. खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाच्या माध्यमाने राज्य शासनाची जी आर्थिक घडी आहे ती प्रगतीच्या दिशेने राज्य वाटचाल करत असताना या आर्थिक घडीला बसवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमाने आपल्याला बघायला भेटलं. बजेटच्या माध्यमाने एक आर्थिक शिस्त आणि त्याचबरोबर कुठेही प्रगतीच्या गतीला कुठेही मंदावता कामा नये या दृष्टिकोनाने एक नियोजनबद्ध असं बजेट सादरीकरण केलेलं आहे. आणि निश्चितपणे राज्याला फक्त एक दिशा देत असताना त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे आपण कुठल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी असेल किंवा सर्वसामान्यांनी काम केलं पाहिजे या संदर्भातलंही आपल्याला खऱ्या अर्थाने दिशादर्शक या बजेटच्या माध्यमाने भेटलेलं आहे. हे बजेट निश्चितच लोकांच्यासाठी अतिशय हिताचं आणि चांगलं आणि एक पॉझिटिव्ह बजेट आहे असं मी मानतो. धन्यवाद महा एमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन जयेश पाटील सह मी अभिनंदन परुळेकर, महा एमटीव्ही मुंबई.